बातमी मुंबईतली आहे। मुंबईतल्या साकीनाका परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। 62 वर्षीय प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीनं हे अत्याचार केल्याचा आरोप आहे। नोकरीचा आमिष दाखवून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेत। आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रफुल्ल लोढा याच्यावर राजकीय वरदहस्त असल्याचा दावा केला जातो आहे। प्रफुल्ल लोढा हा मूळचा जळगावातील जामनेर तालुक्यातला असून त्याचा व्यवसाय हा बिल्डर्सची मोठमोठी संकुलं उभारणं आहे। प्रफुल्ल लोढा एका राजकीय पक्षासाठी सुद्धा काम करत असल्याची माहिती मिळते आहे। 100% मुंबईतल्या आणि देशातल्या महिला गायब होत आहेत, त्या मिळत नाहीयेत। आजही आमच्या याच्यामध्ये धोबीघाटमध्ये एक मुलगी गेली 20 दिवस मुंबई पोलीस किंवा ते यूपीचे सगळे शोधतायत, पण त्या मुलीचा कुठेही पत्ता लागत नाहीये। असं हे जवळचं उदाहरण मी सांगितलं। अशी किती उदाहरणं असतील की मुंबई या देशातून गायब होत आहेत मुली, जातात कुठे। आज एक लोढा, मी त्यांना नाव नाही ठेवत आहे, अतिशय चांगली व्यक्ती आहे लोढा, जे आहेत ते मंत्री आहेत, ते असल्या गोष्टीत नक्कीच ते थारा देणार नाहीत। पण तरी पण लोढा नावाचा वापर ज्यांनी केलाय आणि ज्याला पॉस्को लागलाय त्याला मदत करू नका, अशा हात जोडून विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।